जे हरी सखीनो, तर चला आपण आज राहिलेला ब्लाऊज पूर्ण करणार आहोत. तर बघा, बाहीची घडी मी उकलून घेतलेली आहे. 1 इंच आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाही आपल्याला एक वरती फोल्ड एक खालती फोल्ड करायचा आहे आणि आतली बाजू आपली सरळ राहणार आहे 1.25. तर बघा मी कशा पद्धतीने फोल्ड करते. वरची बाही वरच्या बाजूला फोल्ड केली. आपण एक टाचण लावून घेऊया, कारण खालच्या बाहीला आपण फोल्ड करणार आहोत. कारण दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण 1 इंच फोल्ड करून घेणार आहोत. दुसरी पण बाही आपली बघा जशी आपण ठेवलेली आहे टाचणी काढून घ्यायची आहे आणि जसं आहे तसं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा दोन्ही बाही माझ्या एकसारख्या 1 इंचाची पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीनं दोन्ही पण बाहींना आपण पट्ट्या करून घ्यायच्यात. बघा आता आपण दोन्ही बाही जोडून बघायचं आहे. एका बाहीचं वरच्या साईडला आले, दुसऱ्या बाहीचं पण दुसऱ्या खालच्या साईडला गेलेलं आहे आणि जो मधला भाग आहे तो सरळ आलेला आहे आपला. बघा चटक्याला जो चटका मारलेला होता ना आपण, तो चटक्याला चटका मिळाला पाहिजे, तर आपली बाही दोन्ही एक वेगवेगळ्या बाजूच्या होतील. तर बघा आपण मोजून घेणार आहोत आता बाही. तर बाही उंची आपली 5 इंच. तर आपली थोडी एक्स्ट्रा बाही झालेली आहे, ते आपण बघा एक्स्ट्रा बाही झाल्यावर पण आपण कसं करायचं आहे ते इथं मी तुम्हाला दाखवते. बघा 5 इंचाची बाही आहे, त्या पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायची. थोडंसं कपडा जास्तीचा आहे आपला, तर तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं 5 इंचाचा आपण कपडा ठेवून व्यवस्थित दोन्ही बाही जुळवून घ्यायच्यात आणि आपण 5 इंचाचा आपण बरोबर मध्यावरती आपण माप टाकणार आहोत 5 इंचाचं. तर बघा इकडल्या साईडला पण आपण आपल्या साईडला करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहे आणि जेवढं जास्त झाले ना तेवढं आपण कटिंग करून टाकायचं आहे. तर बघा माझी बाही थोडीशी जास्त झालेली, तर ती मी अशा पद्धतीनं जसा आकार आहे ना त्या आकाराच्या पद्धतीनंच आपण अर्धा इंच जास्त ठेवून कटिंग करून घ्यायची, दोन्ही बाही समान ठेवून. तर बघा इकडे इकडे झालं ना पाहिजे थोडंसुद्धा. ह्या पद्धतीनं आपण दोन्ही बाह्या ठेवून कटिंग करून घ्यायची. तर बघा कमी जास्त असलेलं आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे व्यवस्थित करून जुळवून दोन्ही फोल्ड करून चारही बाजू आपल्या समान आलेत का नाही ते बघायचे. पुढचा भाग थोडासा कटिंग करून घ्यायचा आपल्याला आणि मध्यावरती आपण एक चटका देणार. तर बघा आपल्या चारही बाजू समान आलेत का नाही ते बघायचे. आता तर कमी जास्त असलं तर आपण कटिंग करून घ्यायचं आहे. बघा आणि पुढच्या बाजूचा आपण चटका देऊन घ्यायचा आहे, कारण पुढची बाजू आपली कुठली ते आपल्याला समजायला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीनं थोडीशी बाही जास्त झाली होती ती आपण कटिंग करून घेतली. तर बघा इकडल्या साईडला पण आपण आता 5 इंचावरती इथं खूण करून घेणार आहोत. आता आपण घ्यायचा आहे ब्लाऊजचा पार्ट घ्यायचा आहे आणि बघा पुढच्या भागाला पुढचा भाग आला पाहिजे. जो चटक्याचा भाग आहे आपण चटका मारलेला तो भाग पुढच्या साईडला सरळ सरळ ठेवून घ्यायचं आहे. बघा सरळ सरळ ठेवून त्याच्यावरती असं शोल्डरवरती बाहीचा मध्य ठेवून घ्यायचा आहे. जो मध्यावरती आपण चटका दिलेला ना तो शोल्डरवरती बरोबर ठेवून घ्यायचा. अर्धा इंचचा आपण मार्जिंग दिलेलं आहे ते बघा. अर्धा इंच आपण शोल्डरला पण मार्जिंग देणार आहे आणि मार्जिंगला मार्जिंग जॉईंट करणार आहे आपण
तो बरोबर शोल्डरवर ठेवायचा मध्ये आणि असं व्यवस्थित असं बाही आकारानं जोडून जायचं आहे. हे बघा व्यवस्थित बाही आपण जोडायची आहे, ओढायची नाही बाही अजिबात सुद्धा. व्यवस्थित ठेवून हे बघा मध्यापासून आपण एका साईडला आपण पाठीमागच्या बाजूला आलोय आता. ती मारून घेतली आता. हे बघा आता दोन्ही आपण भाग जे खालचे भाग आहेत आपले ते जोडून बघायचेत कमी जास्त आहेत की नाही ते. तर बरोबर आहे. बघा अशा पद्धतीनं दुसऱ्या बाजूला आपण पट्टी करून घ्यायचं आहे. एका वेळेस बाही खाली जाते आणि ब्लाऊजचा भाग वरती येतो. आता ब्लाऊजचा भाग वरती आला आहे आणि बाही खाली गेली आहे. अगोदर काय होतं, ब्लाऊज वरती होता आणि बाही खाली होती. तर बघा हे अशा पद्धतीनं इकडला पण पुढचा भाग तुम्ही व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे. बघा आता पुढच्या भागाला व्यवस्थित असं जोडून घेतलं आहे आणि एक अजून डबल टिप मारायची आपण. डबल टिप मारल्यानंतर आपलं जॉईंट मजबूत होतं आहे, त्यामुळं आपण मधली जॉईंट व्यवस्थित द्यायचा आहे. डबल टिप मारल्यानंतर मजबूत पण होतं, त्यामुळं बघा मी डबल टिप मारून घेतली आता. तर बघा आता दुसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला. दुसऱ्या भागाला पण आपण तसं शोल्डर मध्यावरती ठेवून घेणार आहोत. आणि बघा बाही पण आपण सरळ सरळ लावून घ्यायची आहे आणि बरोबर आपण मुंड्यावरती बाही अशी मुंड्यावरती पण अर्धा इंचावरती खूण करायची आपण आणि अशी बाहीला बाही आपण टाकून घ्यायची. तर बघा जो मधला चटका आहे ना आपण मारलेला, तो मध्यावरती शोल्डरवरती बरोबर घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण हळूहळू व्यवस्थित जोडत जायचं आहे, जेणेकरून कमी जास्त व्हायला नको आहे. तर बघा असंच व्यवस्थित थोड्या थोड्या अंतरावरती आपण व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. गडबड करायची नाही. गडबड केली की आपला आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण बाही जोडून घ्यायचे. हे बघा आता पुढचा भाग आपण बाहीचं असं ह्या पद्धतीनं आपण जोडून झालेलं आहे. आता पाठीमागच्या भागाला पलटी करून घेऊन असं जोडत जायचं आहे. तो पण भाग अजिबात खेचायचा नाही किंवा ओढायचा नाही अजिबात. तर अशा पद्धतीनंही बघा बाही जोडून झाली ना. आता आपण त्याच बाजूला आपण डबल टिप मारून घेणार आपण पूर्ण बाहीला. तर बघा असं व्यवस्थित तुम्ही जोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी ब्लाऊजची फिटिंग पण करून घ्यायची आहे आपल्याला आता. तर बघा अगोदर बाही माझी जोडून झाल्यानंतर या पद्धतीनं काय धागे आपले निघलेले असतील तर ते बघा कुठं धागे दोरे दिसले असतील तर आपण कट करून घ्यायचे ते. कारण आपल्या कपड्यावरती फिनिशिंग आली पाहिजे. फिनिशिंगसाठी तुम्ही काम एकदम असं व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून आपलं काम व्यवस्थित दिसायला पाहिजे. तर बघा किती फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आलेला आहे. बघा आता बाहीचं पण आपण जोडलेलं फिनिशिंग बघा. या पद्धतीनं आपल्याला बाही पूर्ण जोडून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपण आता ब्लाऊज आपला मापाचा घ्यायचा आहे. हे बघा आपण ब्लाऊज मापाचा घ्यायचा आहे आणि बघा बाहीला बाही जोडून बघायची आहे की बाहीची पहिली टिप कुठं आहे. तर बघा बाहीची फिटिंगची टिप जी पहिली टिप असते ती फिटिंगची टिप असते. तर इथं आहे. तर मी इथं जोडून घेतलं आहे, खूण करून घेतली आणि बघा मार्जिंग मला किती ठेवायचं आहे ते मी माझ्या पद्धतीनं ठेवणार आहे. 1.5 इंच किंवा 1.25 इंच मार्जिंग ठेवायचं आहे. बघा 1.5 इंच आपण मार्जिंग, जेवढं आपण ब्लाऊजला मार्जिंग घेतलं तेवढंच मार्जिंग घ्यायचं आहे आणि एक व्यवस्थित असं पहिली आपली टिप मारून घ्यायची. पहिली टिप आपली 1.25ला 1.25 घ्यायचा आहे. जो ब्लाऊजचा 1.25 भाग आहे तो घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीनं
सव्वा भाग एकामेकावरती ठेवून घ्यायचा आहे आणि मग पहिल्यांदा पहिली टीप मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपण मध्यावरती पाटीला खून करून घ्यायचे, जो पाटीचा भाग आहे आपला, आणि तिथून खालची पट्टी आपली व्यवस्थित लावायची तिथं, की जेणेकरून आपला मध्य व्यवस्थित येईल म्हणून. तर बघा असं व्यवस्थित आपण टीप मारून घ्यायचे. लॉक करायचं आहे खाली, कारण आपलं आता इथं पट्टी बिट्टी सगळं जुळून झालेलं आहे, त्यामुळं खाली आपला कपडा येणार नाही जॉईंट वगैरे काय, त्यामुळे तिथं लॉक करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने राहिलेला कपडा आपला पूर्ण कटिंग करून घ्यायचा आहे. कमी जास्त असेल तर अजून एखादी टीप तुम्ही मजबूतीसाठी मारू शकता. हे बघा अशा पद्धतीने आपण राहिलेला कपडा थोडासा कटिंग करून घ्यायचा आहे. बघा आता सरळ बाजूला टीप मारून घेतली आपण. आता ब्लाऊज उलटा करायचा आहे. ब्लाऊज उलट्या केल्यानंतर आपण व्यवस्थित असं ते टीप आतल्या साईडला जाईल असं, जिथंपर्यंत आपली खून केलेली आहे ना पहिल्या टीपला फिटिंगची, त्याच्या अलीकडे ते आपल्याला एक टीप मारून घ्यायची अगोदर. बघा दाब टीप मारल्यासारखं अगोदर एक टीप मारून घ्यायची आपल्याला. हे बघा व्यवस्थित असं आपल्याला ठेवून टीप मारून घ्यायची आहे कडेवरून. हे बघा असं कडेपर्यंत आपल्याला टीप मारत यायचं आहे, आणि धागे दोरे असले तर आपल्याला कटिंग करून घ्यायचे. बघा आणखीन एक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे थोड्या अंतरावरती. हे बघा अजून एक आपण टीप मारून घेणार आहे. असं लॉक करायचं आहे आणि टीप मारून घ्यायचे. राहिलेले धागे दोरे कटिंग करून घ्यायचे. तर बघल्या आपल्याला सरळ फिटिंग आलेली आहे ब्लाऊजची. आता आपण काय करणार, फिटिंग लास्ट आता मुंडा मोजून घ्यायचा आहे आपल्याला. तर 7.5 मुंडा आहे. बघा तिथं खून करून घ्यायची आपल्याला, आणि दंडाची फिटिंग पण आपल्याला टाकून घ्यायची. पहिली टीप कुठं आहे तिथं दंडाची फिटिंग पण आपल्याला टाकून घ्यायची. तर बघा आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे. तर बघा आपला 9 चौक 36, 9 वरती आपण चौथा भाग घेतलेला आहे. तर बरोबर आपली तिथंपर्यंत टीप यायला पाहिजे, आपला ब्लाऊज बरोबर येईल. तर अशा पद्धतीनं बघा आपण व्यवस्थित असं पकडून टीप मारून घ्यायचे. तर बघा मी एका साईडला पूर्ण फिटिंग आता करून घेतलेली. तर बघा आता आपण दुसऱ्या साईडला पण फिटिंग करून घेणार. तर पहिल्यांदा आपल्याला सरळ ब्लाऊजला टीप मारून घ्यायची 1.25वरती. तर बघा आता आपण एक मोजून घेतला होता मापाच्या ब्लाऊजवरती आपण एक बाही मोजून घेतली होती. 30 बाही आपल्याला आता दुसऱ्या बाजूला पण टाकून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने तिथं माझी फिटिंग कुठं आहे तिथंच आपण खून करून घेणार आहे खडूनी, आणि जेवढ्या टिप्पा मारलेल्या आपण तेवढ्याच जागेला खून करून घ्यायची आपल्याला. तर बघा अशा पद्धतीनं आपण किती टिप्पा मारल्यात ह्या साईडला, त्या पण साईडला आपण तेवढ्याच टिप्पा मारून घेणार आहोत. तर बघा सरळ ब्लाऊज आधी टिप मारून घ्यायची आपल्याला, की जेणेकरून आपलं ब्लाऊजला फिनिशिंग. बघा मार्जिंग आहे बाहीचं, त्या बाहीच्या साईडलाच घ्यायचं आपल्याला, आणि व्यवस्थित अशी सरळ ब्लाऊज टिप मारून घ्यायची. तर बघा जिथं आपण मध्य केलेला होता ना, पाठीचा मध्य काढलेला कमरेचा, तिथंच आपण बघा अशी खून करून घ्यायची, की आपल्याला समजलं पाहिजे. आणि तिथं आपण
बघा समोर मध्ये ठेवणार आहोत. हे एक्स्ट्रा केलेली पट्टी आपली, जी आपण हुक लूकची पट्टी करतो ना लूक अडकवण्यासाठी, तर ती सोडून आपल्याला तिथं फिटिंग करायचे. तर आपलं बरोबर तिथं मध्ये यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं बघा हे टिप मारून घ्यायचे आपल्याला. बघा कुठं काही कमी जास्त असेल तर व्यवस्थित आपण करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीनं ब्लाऊज शिवून बघा आणि फिटिंग करून बघा, एकदम व्यवस्थित ब्लाऊज येतो. तर बघा राहिलेलं जे मार्जिंग आहे ते आपण कमी जास्त असलेला कपडा कट करून टाकायचा आहे. तर ही फिटिंगची आपली पहिली टीप झालेली आहे. तर बघा अशी या पद्धतीनं पहिली टीप मारून घेतली सरळला सरळ. तर आपण आता उलटा ब्लाऊज करून घ्यायचा आहे. तर बघा उलटा ब्लाऊज करून घेतल्यावर आपण व्यवस्थित जिथे जिथं खुणा मारलेल्या आहेत आपण खडूंनी फिटिंगच्या तेवढ्या टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला. व्यवस्थित कपडा गुंतलेला असला तर व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण पहिली टिप मारून घेणार आहोत कडेवरून. आतील बाहेरील बाजू पूर्ण आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा आता पहिली टिप मारून झालेली आहे आपले. तर बघा इथं आपली फिटिंगला आपण खून करून घ्यायचे आणि व्यवस्थित असे राहिलेल्या टिपा मारून घ्यायच्यात आपल्याला. ज्या ज्या आपण गुन्हा करून घेतलेल्या आहेत त्या टिपा हे बघा व्यवस्थित खालचं वरचं कपडा आपण बघत बघत टिपा मारायच्यात. तर बघा अशी फिटिंग सरळ बी येते आणि व्यवस्थित फिट होऊन जाते. तर बघा अशा पद्धतीनं मुंडा मोजायचा आहे आणि 7.5ला आपली फिटिंग आहे मुंड्याची. तिथं आपण फिटिंग करून घ्यायची आपल्याला. तर बघा याच पद्धतीनं आपण मार्जिंग समोर करायची बाहीची आणि त्याच पद्धतीनं आपण टिप मारून घ्यायची. बघा किती व्यवस्थित फिटिंग झालेली आहे आपल्या ब्लाऊजची. अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज फिटिंग करून बघा. तर बघा आपलं माप किती आहे ते आपण बघायचं आहे कमरेचं. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला मोजायचं आहे. कंबर मोजून घ्यायचे. बघा या पद्धतीनं आपण व्यवस्थित कंबर मोजायचे. तर बघा एवढा ब्लाऊज जास्त आहे, 1 ते 1.25 इंच 29 इंच आपल्याला कमरेचं माप करायचं आहे. तर बघा 1 ते 1.5 इंच आपलं जास्त भरतं आहे. तर आपण खालून कमरेतून टिप मारून घेणार आहे. बघा त्यांची जी छातीची घडी आहे ती जरा थोडी मोठी आहे आणि कंबर जास्तच छोटी आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आपल्याला कमरेतून एक एक टिप मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं आपण कमरेत एक एक टिप मारून घ्यायची आणि वरती आपण 7.5 मुंड्याच्या जाग्यावरच आपण टिप तिथंपर्यंतच घ्यायची. तर त्यातच मिक्स करून आपण वरती टिप मारून घ्यायची. तर बघा कमी जास्त असलेला कपडा पूर्ण इकडे तिकडे धागे दोरे कटिंग करून घ्यायचे आपल्याला आणि परत एकदा मोजून घ्यायचे आपल्याला कंबर. तर बघा अशा पद्धतीनं टेप ठेवायचा आहे आणि कंबर आपण मोजत जायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण कंबर मोजायची. तर बघा हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण असे कंबर आपण फिटिंगमध्ये मोजत जायचं आहे. तर बघू शकता तुम्ही एक एक टिप मारल्यावर बरोबर आपली 29 इंचावरती कंबर आलेली आहे. तर चला आपण अशाच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. बघा ब्लाऊज किती पट्ट्या ही व्यवस्थित आपल्या बसलेल्या. तर आता आपण हुकाची घरं करणार आहोत, म्हणजे लूप करणार आहोत इथं. तर बघा असे फोल्ड करून घ्यायची पट्टी. पहिला आपण चॉकनं त्याच्यावरती निशाण मारून घ्यायचं खडूनी आणि परत दोन्हीचं फोल्ड करून अजून एक मारून घ्यायचं आहे
आणि ह्या दोन्हीचं एकत्र करून आणखीन एक मारून घ्यायचं इकडल्या वरच्या साईडला. तर बघा अशी समान हुकाची घरं येतात, कमी जास्त होत नाही, म्हणून अशा पद्धतीनं आपण हुकाची घरं करायची आहेत. तर बघा आणि लास्ट पण एक करायचं असं, तर सगळे 5 हुकाचं अंतर समान येतं. बघा अशी व्ही आकाराची आपल्याला घरं करून घ्यायची आहेत हुकाची. बघा अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित घरं करून लॉक करून घ्यायचं आणि पुढं तसंच आपण टिप मारत जाणार आहोत. अजिबात धागा तोडायचा नाही. आपण त्याच पद्धतीनं मशीनवरती असं लूप करत करत पुढं जायचं आहे. तर बघा जिथं आपण खुणा केलेलं तिथं आपण व्ही आकाराचं व्यवस्थित आकार द्यायचा तिथं. हे बघा आणि लॉक पण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हुकाची घरं करायची आहेत. तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज शिवून बघा. कटोरी ब्लाऊज एकदम सोपा आणि सरळ आहे, कोणी पण शिवू शकल. अशा पद्धतीनं आपण हुकाची घरं करून घ्यायची आहेत. तर बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज माझा पूर्ण तयार झालेला आहे. तर बघा मी घरं कशी केलेली आहेत व्यवस्थित. तर बघा आता मी तुम्हाला बाही पण सरळ करून दाखवते, किती ब्लाऊज फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे. बघा मी तुम्हाला इथं ब्लाऊज सरळ ठेवून दाखवते. तर हे बघा किती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला ब्लाऊज आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ब्लाऊज शिवून बघा. तर बघा आपला ब्लाऊज किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे. तर बघा मी हा ब्लाऊज तुमच्या देखत शिवलेला आहे. तर हा ब्लाऊज तर पहिल्यांदाच कटोरी ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. किती व्यवस्थित आलेला आहे बघा. फिनिशिंग किती छान आलेले आहे बघा. बघा आपल्या ब्रेसपट्टीला ब्रेस आली आहे. जय हरी.